आणि इथे होते तो म्हणजे कौल फ्राय. दीदी भारी. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज खूप 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 दिवसाने व्लॉग बनवते. जवळजवळ मी लास्ट व्लॉग कधी टाकला असेल मलाही आठवत नाही आहे. तर आज खूप दिवसाने व्लॉग बनवते आणि आज आता वाजले ते म्हणजे 5 आणि आम्ही निघालो आहे ते लोणावळ्याला आपल्या आई एकविरेच्या दर्शनाला. तर आज आम्ही एकंदरीत आमची सगळी फॅमिलीच जाणार आहोत. आम्ही खूप दिवसाने जातो, म्हणजे गेल्या वर्षी आय गेस आम्ही अलिबागला गेलो होतो बीचवरती आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण फॅमिली असं कुठे फिरायला गेलो नाही. सो आत्ता जातोय, म्हणजे आज जातोय. तर अण्णा वगैरे ती लोक तिकडून येतात ठाण्यावरून, म्हणजे येतात म्हणजे आलेत, फोन करून सांगितलंय की आम्ही आलोय म्हणून. आणि आम्ही इथे गोळ्यांना वगैरे आहेत आणि आम्ही म्हणजे आम्ही इथून निघणार आहोत, ती लोक तिकडून येतात. तर आमची पूर्ण फॅमिली असणार आणि ह्या टायमिंगला आई पण आहे आमच्यासोबत. सो आई आता गावावरून आली होती, जवळजवळ 2 महिने काहीतरी झाले आई इथे राहते, म्हणजे आहे आई मुंबईला. तर मग आता तिचं पण असं चाललंय की गावी जायचं. तर मग म्हटलं ती गावी जायची आज आपण थोडं फिरून येऊयात, म्हणून मग आम्ही हा प्लॅन केला एकविरेच्या दर्शनाचा. स्वतः आम्ही एकविरेच्या दर्शनाला जातोय आणि मग दिवसभरात काय काय होईल ते तुम्ही बघायलाच. सो आता बघूयात अजून काय काय. आम्ही म्हणजे ना कुठे फिरायला जायचं असेल ना तर आमच्या घरामध्ये खूप असं असतं की हे घेऊन जाऊयात, ते घेऊन जाऊयात, असं करूयात, तसं करूयात. तर खूप सामान घेतलंय, खूप सामान. चाललोय आम्ही एकाच दिवसासाठी, पण सामान एवढं घेतलंय ना विचारू नका. दाखवते मी आता खाली जाऊन, ती लोक पण येतच असतील. सो स्टे ट्यून. सो आले मी खाली, सामान आम्ही सगळं खाली उतरवून ठेवलंय आमचं, म्हणजे जे काही घेतलं होतं ते. सो दाखवते मी. इकडे हे आमचं सामान आहे, म्हणजे एका दिवसाचं सामान आहे, फक्त एका दिवसाचं आमचं हे सामान आहे. आणि ह्या मम्मीने वाळाच्या आणि तुरीच्या शेंगा सगळ्या मिक्स आहेत. सो मध्ये मध्ये असं गाडीत खायला. सो इथे आमचे अण्णा आहेत. अण्णा हाय करा. हाय, हाऊ आर यू? हो, कसे आहात तुम्ही सगळे? आमच्या अण्णाकडून विचारले, अण्णांनी सगळ्यांना विचारले. इथे गीतू आहे, हाय कर. आणि इथे आमचे बंधुराज आहेत. आमची अजून एक बहिणाबाई आलेली नाही, ती सध्या गावी गेले. सो आता बघूयात आमची माणसं कधी येतात ते. आम्ही इकडे असे बसलोय, सो कधी येतील काय माहिती, आम्ही वाट बघतोय. इकडे नानी साहेब पण आलेले आहेत, आता मम्मी पण लॉक करून येईल. सो म्हणजे आमची गाडी आली तर आली म्हणजे इतकं खुश झाले ना की विचार. 3:30चा टायमिंग दिला होता आम्हाला त्यांनी, आणि अजून माणसं पोहोचताच आहे ती बघा. हो, इकडे आमची नानी आहे, इकडे दुसऱ्या नानी आहे, आणि इथं आई. कैसी हो तुम? कैसी हो? अरे तसं नसतं, सब बढिया असं विचारतात, कशी हाय? सब बढिया. ऐकत नाही. अरे हो, कुठेही जायच्या आधी गणपती बाप्पा. सो आमचा आता प्रवास चालू झाला आहे. आता आमची अजून एक राजी येणार आहे. हा, मग अजून एक आमचा स्टॉप आहे. सो आम्ही तिकडे थांबणार होता. तिथे राजी आमची दुसरी एक आजी आहे, तिचं बहुतेक मी इंट्रोडक्शन करून दिलं नसेल, तर आता करून देईल मी. आल्यानंतरच दाखवते. तर आता मी आलोय ते म्हणजे नढाळला पंचयातनचे मंदिर आहे. पंचयतन आहे तिकडे त्या मंदिरला. आमची माणसं सगळी गेलेत आतमध्ये. ॲक्च्युली मंदिर ओपन होतं ते म्हणजे सकाळी 7 वाजता, आणि आम्ही आय गेस 6:30लाच इकडे आलोय. आम्हाला पुढे जायचं आहे, सगळेजण गेलेत पुढे. मंदिर पण नशीब ॲटलीस्ट ओपन झालं आम्हाला दर्शन घ्यायला. तर मी दाखवते तुम्हाला मंदिर खूप सुंदर आहे मंदिर. मला यायचं होतं खूप दिवसापासून, पण शेवटी आलो. दाखवते मी मंदिर. सो हे मंदिर बघा, इतकं सुंदर मंदिर आहे ना.
आणि बरोबर मंदिराच्या ऑपोजिट साईडला सूर्योदय होतोय. म्हणजे मंदिर हे इकडे असं मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला सूर्योदय होतो आणि इतकं सुंदर असा म्हणजे नजारा आहे ना हा इथे. खूप छान आहे, मला आवडलं. खूप दिवसापासून इच्छा होती की यायचं. सो इथे आल्या पहिला साईबाबांचं मंदिर आहे. आणि पुढे आपण बघूयात, मग दर्शन घेऊयात. इथे एक गणपतीचं मंदिर आहे, मयुरेश्वर गणेश मंदिर. आणि मागे ते म्हणजेच हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या मागे महादेवांचं मंदिर आहे आणि त्याच्या मागे आहे ते म्हणजेच भवानी मातेचं मंदिर. सो अशी 5 मंदिरं इकडे आहेत. सो आपण एक एक करून दर्शन घेऊयात. तो आजूबाजूचा परिसर बंद केला होता, चालू होता. खूप सुंदर आहे बघा. हो एकदम असं ऑरेंज एकदम ढगांची चादर पसरलेली आहे मस्तपैकी. म्हणजे एक वातावरण खूप सुंदर आहे इथलं. हो काढूयात आपण फोटो काढूयात बरे. सो फायनली आमचं पंचयातन मंदिरांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. म्हणजे 5 मंदिर आहेत तिथे. पहिलं साईबाबांचं मंदिर आहे, दुसरं गणेश मंदिर आहे, तिसरं मंदिर आहे ते म्हणजेच हनुमानांचं मंदिर आहे, चौथं महादेवांचं मंदिर आणि 5वं भवानी मातेचं मंदिर आहे. सो अशी 5 मंदिरे इकडे आहेत. आणि मंदिर इतकं सुंदर पद्धतीने बांधलं आहे ना, म्हणजे खूप सुंदर आहे मंदिर. आणि मंदिराचा परिसर पण इतका सुंदर आहे ना. आणि त्यात आम्हाला सूर्योदय बघायला भेटलाय, म्हणजे खूपच भारी. म्हणजे सकाळ आमचं दर्शन एकदम असं भारी झालेलं आहे. आता आम्ही जातोय ते म्हणजे आता काय माहीत नाही, महडला जातोय की डिरेक्ट एकविरेला जातोय ते. सो दोघांपैकी आता काहीतरी करावं लागेल की एकविरेला आज गर्दी असणार, संडे आहे आणि त्यात उद्या क्रिसमस आहे म्हटल्यानंतर 2 दिवस सुट्टी, तर युजली लोक जातात. सो बहुतेक गर्दी असेल. तर आता बघूयात काय अजून ठरतंय ते. म्हणजे एकविरेला जायचं आहे की महडला जायचं आहे. म्हणजे पहिला महड करून मग एकविरेला जायचं आहे की कसं काय ते आता बघता येईल. सो आता बघूयात, निघतोय. सगळीजणं पब्लिक आमची यायला लागले, तर आता जातो. हे बघा मागे बघताय तुम्ही, इतकं सुंदर असं ना, सुंदर असं ऑरेंज कलरची चादर इकडे पसरलेली आहे. सुंदर. जाऊयात आता महडला की आता महडचा गणपती मग एकविरा. ठीक आहे चला. पंचगण फायनली आम्ही आलोय ते म्हणजेच महडच्या गणपती मंदिरात. सो महडचं गणपती मंदिर पण करणार आहोत आणि गगनगिरी महाराजांचं मठ पण करायचं आहे. तर गगनगिरी महाराजांचं मठ पण करणार आहोत. तर हे बघा सगळेजण आहेत. गीतू मॅडम आमच्या इकडे, आमचे दुसरे बंधुराज आहेत. सकाळी तुम्हाला चेहरा व्यवस्थित दिसला नसेल पण आता बघून घ्या तुम्ही. आणि DM फॉर रिश्ता कोण असेल तर सांगा, म्हणजे आम्हाला उरकून घ्यायला. नाही तुझा पण उरकायचंय. बरं ठीक आहे. इथे अजून एक आमचे दुसरे बंधुराज आहेत.
हो गोरी मुलगी हवी आम्हाला. छान केस थोडी कमी आहेत आम्हाला, फक्त बाकी सगळं चांगलं आहे. चांगले केस थोडीशी कमी होत चालले, म्हणून आम्ही मुलीच्या शोधात आहोत. जसे की तुम्ही बघू शकता खूपच हो चांगले आहे. खूपच चांगला मुलगा आहे आमचा, गुणी मुलगा आहे, सगळं काही करतो तो. जास्त काही अपेक्षा नाहीयेत, फक्त एक गोरी मुलगी हवी. थोडं अशा सवयी आहेत त्याला, पण ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे, ते तेवढं चालतं. बघितलं दोघं म्हणजे सेम बोलतात. आणि फुलं आणले. कुठून आणलं फुलांना? भरपूर आहे तिकडे. अच्छा ओळख आहे की तुमची? मग आम्हाला सांगायचं होता. सगळ्यांना फुलं वाटतात. आता आम्ही जरा जाऊन येतो मंदिरात, जाऊन पाया पडतो. हे कमलाची फुलं पण बघा किती सुंदर आहेत, त्यांचे सुंदर हातात आहेत कमलाची फुलं. सुंदर असं कमलाचं फुल आहे. चला पाया पडून घेऊया. आतमध्ये बहुतेक मला शूटिंग करायला अलाउड नाही, पण मला जेवढं होईल तेवढं मी दाखवते. सो दर्शन, आम्ही दर्शन घेऊन आलोय आणि आता जरा पेट पूजा करायची आहे, पण आमच्याकडे ना वेळ कमी आहे. मग आमचं आता असं ठरलंय की इथून काहीतरी खायला घ्यायचं, वडापाव वगैरे काही ना काहीतरी असं, आणि गाडीत बसून खायचं आणि डायरेक्ट आता काय गगनगिरी महाराज, आई इकडे, गगनगिरी महाराजांच्या मठात जायचं की कुठे जायचं ते. हां, आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं तर आमची अजून एक आई भेटणार. तिला कधी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल नसेल मला आठवत नाही. सो आई हाय कर, हाय कर. तर ही आमची दुसरी आई आहे, पप्पांची काकू. हा पहिल्यांदा आले, म्हणजे आम्ही येतो खूपदा असं फिरायला वगैरे, पण आई ह्या वर्षी मुंबईला आले. सो आई जास्त येत नाही मुंबईला वगैरे, कधीतरीच येते. सो आता आल्याने योगायोगाला दोन्ही, म्हणजे माझी आजी पण आहे आणि ही आई पण आहे. सो एकदम तो एक योगायोग म्हणता येईल. सो मग म्हणून म्हटलं आपण आलोय तर फिरायला जाऊया. फिरायला आलोय. सो ही माझी चुलत आजी आहे, म्हणजे पप्पांची काकी. तर आता बघूया आता कधी खायला येतोय आणि कधी आम्ही खातोय ना, आम्ही कधी पळतोय असं झालंय आम्हाला. रोजच खाते. अरे काय रोज खाते? नाही खाते हम रोज. फायनली एकविरेला पोहोचलोय आणि रात्री थोडीशी झोप झाली नव्हती म्हणून आम्ही सगळे झोपलो होतो. तर आता एकविरेला पोहोचलोय. आमच्यात गाडी पार्क करतो आणि मग आम्ही दर्शन घेऊन येतो. दर्शन घेऊन आल्याच्या नंतर मग जेवणाचं वगैरे बघू. सो आमचं बेत असं आहे की जेवण पण बाहेरच करायचं आहे. तर बाहेर म्हणजे आम्ही सगळं सामान घेऊन आलो आहे जेवणाचं, तर जेवण पण बाहेरच करू. तर आता जातो वरती. खाली तिथे पायथा मंदिर अशी पाया पडलो, पण मंदिराचं काम चालू आहे ना, तर मूर्ती बाहेरच ठेवली होती. मी लगेच दर्शन घेतलं आणि आम्ही आता निघालो. चालायला आता सुरुवात केली. 10 वाजले. बघूया, जास्त वेळ नाही, 45 मिनिट जातात. 45 मिनिट्स वर पोचायला वरती. तर आता चालू केलं दर्शनाला चालायला. तर चला जाऊया. आता अर्ध्या रस्त्यात आलो आहे आणि आमची माणसं अजून मागेच आहेत, आले नाहीत. मग आम्ही इथे थांबलो आहे, कारण की मग ते आम्ही पुढे जाऊन दर्शन घेणार आणि मग ती लोक मागून येणार. अडथळा आहे. मग आता ती येईपर्यंत आम्ही बसतो इथे. ती आले की पुन्हा चालू करतो. तोपर्यंत आम्ही पण आराम करतो. आता बघूयात किती वेळात येत आहेत. ते दिसत तर नाहीत लांब लांबपर्यंत की ती लोक आले तसं, तरी पण थांबतो. आता बघूयात. मी, गीतू, गिरीश आणि अथर्व आम्ही लोक पुढे आलो 4 जण पाया पडून, पण हे लोक अजून आलीच नाही आहेत. त्यांची वाट बघतो.
मंदिराच्या इथे दर्शन घेतलं आणि वरती होतं. पण ॲक्च्युली यांचे ना वरती अनाऊन्समेंट होते की लाईन खूप आहे, कमीत कमी 5 ते 6 तास लाईनला जाते असं बोलतात, म्हणजे अनाऊन्समेंट होते. आम्ही ती ऐकतच चाललो. तर बघूयात वरती जाऊनच कळेल किती लाईन आहे, काय आहे ते, दर्शन कसं भेटतंय ते बघूयात आता. एवढी गर्दी म्हणजे एवढीच पब्लिक आहे, वरती जाते आणि एवढीच पब्लिक वरती आहे आणि तेवढीच पब्लिक इकडून उतरते. काय माहिती किती गर्दी असेल ते बघूयात. 11:15 वरती पोहोचलो, म्हणजे 10 वाजता आम्ही चालू केलं होतं चालायला. सो 45 मिनटं लागली आम्हाला करायला आणि आम्ही आता आलो लाईनमध्ये. 11:15 वाजता लाईन चालू केली आहे. जी कार्ला लेणीचे तिकीट काउंटर आहे ना तिथपर्यंत आहे लाईन, तिथून लाईन चालू झाली आहे. आतमध्ये खूप अशी वाकडी तिकडी अशी लाईन आहे. आता बघूया किती वेळ लागतंय म्हणजे दर्शन घ्यायला. आपण बाहेरून दर्शन करायचं लाईन बघूनची रिॲक्शन लागेल तर आम्हाला समजलं. झालं दर्शन. जा उतर खाली, जा उतर. आपण ना आता लाईन बघून येऊयात केवढी लाईन येते. बाबू चल जरा बघून येऊ पुढे लाईन बघून येऊ. हो तर बघूयात केवढी लाईन आहे. तर लाईनला इथून सुरुवात झाली. ही लाईन अशी वाकडी तिकडी होऊन म्हणजे बापरे बाप. लाईन बघा 4 ते 5 तास आरामात लागतील, म्हणजे ही पूर्ण लाईन आहे इकडे. एवढी पूर्ण लाईन आहे. म्हणजे ही सरळ अशी जाऊन मग पुन्हा ती तिकडून टर्न घेते. बापरे. बैलगाड्या शर्यतीसाठी पण आले, माणसं आलेली आहे. चल 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 बरे. हा चला आम्ही आता जाऊन दर्शन घेतो. आम्ही आता जातोय, म्हणजे आम्ही काय लाईनला थांबत नाही आहोत. आम्ही डायरेक्ट जाऊन तिथेच बाहेर पायरीच्या इथे जाऊन दर्शन घेतो. इकडेच दर्शन घेतो आणि जातो, कारण की मग आम्हाला पूर्ण जायला उशीर होईल. जय आम्ही इथे बाहेरच दर्शन घेतलं, कारण की आतमध्ये जायला खूप जास्त लाईन आहे आणि आम्हाला जेवण बनवायचं आहे आम्हाला. म्हणजे जेवण बनवून निघायचं पण आहे. तेवढा वेळ नाही आमच्याकडे, म्हणजे एवढं 5-6 तास लाईनमध्ये उभं राहिला. मग आम्ही इकडूनच निघतोय. बाहेर पाया पडलो, आता निघतो. इथे थोडे फोटोशूट करतो आणि मग निघतो. आमची ऑलरेडी अर्धी माणसं खाली गेलेली आहे, आम्हीच राहिलो. फोटोशूट करतो आणि मग सो आता मी आलो होते म्हणजे खाली बसजवळ, जिथे बस पार्किंग केली होती तिकडे. आणि आमची माणसं ना वरती चढून आलेली आहेत. काय करतात काय माहिती, जेवणाची तयारी करतात. तर जातो आम्ही पण वरती. आता इथे मस्त जेवण बनवणार आहोत, म्हणजे चिकन आणि भात वगैरे असं बाहेरच चुला वगैरे बनवून जेवण बनवणार आहोत. तर बघूया, त्यांची झाली आहे तयारी, दाखवते मी त्यांना. ओ भाई साहब, क्या कर रहे हो तुम लोग? ह्या आम्ही शेंगा शिजून आणल्या होत्या, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा शिजल्यांचा नाही. आणि इथं टोप ठेवलाय ना, तिथे काय साफ करतात ते लोक, लसूण साफ करतात. तर आम्ही खाऊन घेतो. आपण बघूयात काय काय जेवण बनवले ते. इथे आहे ते म्हणजे चिकन, आणि हा चिकन साठी बनवता पप्पा. तर हा इकडे चिकन साठीच चाललंय. आणि ह्याच्यात काय आणणार? मटन,
सणसणीत का झणझणीत. आणि आता बघा एकदम दिसते असं वाटतं लगेच बसायचं का लगेच. बसा बसा. आपण काय जवळ येत नाही मटणाच्या अंगाशी. वा वा छान 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 वा. आणि ह्याच्यात आहे ते म्हणजे भात. ह्याच्यात भात आहे आणि इकडे दिनेश पाटील चना मसाला बनवताना आणि इकडे सगळी बसलेली आहे निवांत एकदम. काय कसं झालं दर्शन. दर्शन घ्यायला आई वरती आलीच ना. आई काल ना दर्शन घेतलं आईने. आम्ही मुख दर्शन घेतलं. तुम्ही काय घेतलंय मिक्स काय त्याच्यामध्ये वड का. अच्छा स्प्राईटच आहे. सो आई काय मग कसं झालं दर्शन. तू तर बाबा व्हीआयपी पास वरती गेलीस. जागेवर गेलीस ना. मग आमच्या सगळ्यांकडची दर्शन घेतलंस ना. घेतलंच ना मग बस. तर असं आमचा आत्ताचा बेत आहे. म्हणजे एकदम असा जेवण बिवण बनवायचा. खूप दिवसांनी आम्ही ऍक्च्युली बाहेर आलो ह्या सगळ्या गोष्टी करायला. नाही तर युजली आम्ही निघायचो पहिला असं 6 महिन्यातून एकदा वगैरे. सो आता खूप असं सगळ्यांचंच मग कॉलेज मग काम आणि मग ह्याच्यामध्ये भेटत नाही वेळ. सो आता वेळ भेटला तर आमचा असा बेत आहे. इथे चिकन पडलेलं आहे टोपात. वा 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 छान. एकच मम्मी एकच काय. बरोबर ठीक आहे. लवकर शिजवा म्हणजे आम्ही लवकर जाऊ. आम्ही सांगतो त्यांना पटलं नाही. हे ना जेवून वगैरे फ्रेश व्हायला गेलो होते. खूप त्या ड्रेसमध्ये गरम होत होता म्हणून आम्ही जरा फ्रेश व्हायला गेलो होतो. आमची माणसं जेवली नव्हती. मी जेवले आणि मी गेली. मला भूक लागली होती म्हणून. आता बघायला आली मी ती लोक काय करताय. मला 2-4 शिव्या पण पडतील तर ते ऐकूयात आपण काय शिव्या पडतायत ते. कारण की असंच टाकून आम्ही गेलो होतो. मी आणि गीतू गेलो होतो. तर आता बघूयात तर झालं का नाही. तर फायनली आमचा असा प्लॅन झालेला आहे की इव्हनिंगचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण सुद्धा आम्ही इथेच करणार आहोत बाहेर बनवून आणि मग जाणार आहोत. काय बरोबर नाही. तर मग त्याचीच तयारी चालू आहे. असं आईने ठरवलंय संध्याकाळी पण जेवण इकडेच बनवायचं. तर जेवणात आपण काय करणार आहोत. कौल फ्राय. हा महत्वाची गोष्ट आमच्याकडे फाटी नव्हती आग पेटवायला. तर मग ती फाटी अण्णांनी जाऊन अशी इथून तिथून शोधून आणली. आणि कौल फ्रायचा बेत म्हणजे असं काय हे नव्हतं केलं. अण्णांनी जस्ट असं म्हणाले की कौल भेटतोय का बघूयात का आपण असं म्हणून म्हटलं बघा कुठे भेटतोय का. आणि लकीली आम्हाला कौल भेटलं. तर आता आमचा कौल फ्रायचा सुद्धा प्लॅन झालेला आहे म्हणजे ऑन द स्पॉट प्लॅन झालाय. तर आता बघूयात. चिकन कौल भेटला आम्हाला. आता चिकन सगळं कापून सगळं झालंय. जेवढं चिकनला लागेल ना तेवढं सगळं सामान कापून ठेवले. म्हणजे कांदा टोमॅटो सगळं कट वगैरे करून ठेवले. फक्त आता चिकन आलं की चिकन बनवायचं. कारण की ऍक्च्युली आम्ही काय असं प्लॅन करून आलो नव्हतो. लाईट्स वगैरे आम्ही काहीच म्हणजे बॅटरी वगैरे काही घेऊन आलो नाही. मग आम्हाला आत्ता दिवसा उजेडी जेवण बनवावं लागेल. सो त्याच्यासाठी आम्ही पटापट करतोय जेवणाचं. म्हणजे सगळं असं पटापट जेवण करून घेतोय. म्हणजे एकदा असं जेवण करून झालं की काळोख झाला तरी पण काय जेवण काय करू शकतो. असंही बनवून झालेलं महत्वाचं आहे ना. मग त्याच्यासाठीच सगळं आता बनवून घेतो. भात ऑलरेडी शिजायला टाकला म्हणजे ऑलमोस्ट शिजलाय भात. आता फक्त एक मस्त झणझणीत चिकनचा रस्सा बनवायचा आणि कौल फ्राय बस. म्हणजे एकदम बेत म्हणजे असं एकदम असं भारीवाला बेत झालेला आहे आमचा. मी खूप दिवसाने आलो होतो म्हणजे असं एकत्र फॅमिली. खूप दिवसांचे गेल्या वर्षी आम्ही अलिबागला गेलो होतो तेव्हा बनवलं होतं जेवण असंच बाहेर. आम्ही युजली असं कधी आलो की बनवतो जेवण बाहेर बनवतो जेवतो. इकडे चाललंय आता. हे कशासाठी करताय. आग कमी करताय. जेवण पाहिजे आमच्या. इकडे आहे तो म्हणजेच आमचा फ्राय नाही हे भाजलेले पाय आहेत आणि कळीची फेट त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ते बघा ते नाणी
त्याच्यानं नाही का जाय. हे कलेची पिठं भाजायला टाकतेस ना नानी. आणि इथे कालवण होतोय आणि इथे होतोय तो म्हणजे कौल फ्राय. दीदी मिरची पप्पा मी खूप कापून दिल्या होत्या. मग टाकून दे थोडं. मला नको टेस्टला आता. मला नको टेस्टला. बघू हातावरच घ्या तुमच्या. छान झालं. छान झालं. तर असं हे आता आमचं झाल्यानंतर आम्ही जेवून घेणार मस्त. तोपर्यंत आता हे होईपर्यंत आम्ही जरा खेळतो. आमचं आहे ना लगोरी खेळायचा प्लॅन चाललाय आणि आम्ही म्हणजे सगळं सेट करून ठेवलंय. म्हणजे स्माइली बॉल आणलाय आणि ते 5 लगोरीचे हे पण लावलेत. सो आता टीम पाडून झाले की मग सुरुवात खेळायला. तर आमचं टीम ठरलेलं आहे. अजून कोणाचं ठरत नाही. कोण येत आहे कोण नाही येत आहे कोणाचं काही ठरत नाहीये. मग कल्पना नानी मी आमच्या दोघींची एक टीम, सूरज आणि अथर्व त्या दोघांची एक टीम. म्हणजे असं आम्ही 4 जणच खेळतोय. ज्याला कोणाला यायचं असेल तो तर ती लोक ऍड होतील आमच्यात. नाहीतर मग आम्ही आमचं खेळू शकतो. समजलं ना. तुमचे टीम मेंबर येईपर्यंत तुमचे टीम मेंबर येईपर्यंत आम्ही असंच नाही राहणार. गीतूताई तुमच्यात नाहीये. गीतूताई आमच्यात आहे. एक मिनिट अजून कोण आहे? ही पण आहे ना. अरे ती लोक येऊ दे मग ठरू. आता आमच्या दोघींची तुमच्या दोघांची टीम ठीक आहे. बरं ठीक आहे. चलो लेट्स गो. कोण आहे त्या ब्लूवाला पिशवीचा दे बघा. पाणी लावलं पण हे नाही वजन नाही होत. लवकर नानी ये. स्कोर काय आपला? अरे रे 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 सत्यानाश. अरे दोघांनी नाही एक जणांनी. तर आता आमचा अजून एक टीम मेंबर ऍड झालेला आहे. लेडीज 2 भेंडा त्यांच्यावर चढल्यात. लागला पाहिजे बरोबर नेम. नाही सही आहे. नाही सोडली. नाही ठीक आहे. लावायच्या अगोदर लवकर. चला अशा तऱ्हेने 6/0 लोक आले मी थांबताय तुम्हाला मारतील लगेच. ए फुटली पाहिजे. गीतू फुटली पाहिजे. आमचं सगळं झालंय. आम्ही खेळलो. आमचं जेवण झालं. सगळं झालं. आणि आता वाजले ते म्हणजे किती 8 वाजले. सो आता आमचं जेवण करायचं राहिलंय. जेवण करून घेऊ आणि मग निघू. तर ऍक्च्युली खेळल्यानंतर एवढी संध्याकाळ झाली आम्हाला कळालंच नाही किती वेळ झाला ते. सो व्हिडिओ मी नंतर त्याच्यानंतर शूट नाही केला. खेळून झालं. आम्ही इथे येऊन आराम केला. थोडी प्रसाद घेऊन आलो. मग आता सगळं झालंय. आता जेवायला बसतो. जेवून घेतलं की मग आम्ही निघू. फायनली आमचं जेवण करून झालंय आणि आम्ही निघालो ते म्हणजे घरी जायला. बाबू आहे इथे घेतोय आणि बाकीची माणसं सगळी पुढे आहेत. तर आता आम्ही जातो म्हणजे घरी माहिती किती वाजेपर्यंत पोहोचू ते. पण किती वाजलेत आता? बरोबर 9 वाजले. सो 9ला आमची हां 12 साडेबारा वाजतील. मग आम्ही इथून जाणार पहिला उलवेला अण्णाला सोडणार. मग ठाणे. सो असा आमचा स्टेप बाय स्टेप आमचा प्रवास असणार आहे. जातो. हां तर आमची आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा.